हॅलो फ्रेंड्स, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज मी तुम्हाला ही फ्लॉलेस स्किन कशी काढायची आणि कशी तुमच्या फेशियल हेअरला कसं घालवायचं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल, तर व्हिडिओ बघत राहा। चला आपण बघूया काय करायचं आपल्याला। तर सगळ्यात आधी तुमचे केस हे सगळ्यात आधी वरती बांधून घ्यायचे, कारण केस मधोमधी आपल्याला फार त्रास देणार आहेत। तर त्यामुळे केसांना आधी वरती बांधून घ्यायचं आहे। केसांना बाजूला ठेवा आणि आपल्या प्रोसेसला चालू करा। तर चला सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे एका वाटीमध्ये 1 चम्मच गव्हाचं पीठ, त्यामध्ये टाकायचं आहे पील ऑफ मास्क। आणि पील ऑफ मास्क टाकल्यावर त्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्याची आपल्याला एक पेस्ट काइंड ऑफ घट्ट पेस्ट काइंड ऑफ करायची आहे। ती घट्ट पेस्ट करून झाली आपली की त्यामध्ये आपल्याला प्रॉपरली त्याला मिक्सअप करून घ्यायचं आहे। त्याची एक पातळ होईल किंवा थोडीशी घट्ट होईल। माझी थोडी जास्ती घट्ट झालेली, तुम्हाला थोडी पातळ हवी आहे तर तरी पण हे वर्क केलं असं काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण तुम्ही बघितलंच आहे स्टार्टिंगला। तर ह्याला मी पूर्ण माझ्या फेसवर लावून घेतलेलं आहे आणि ह्याला आता तुम्हाला 15 ते 20 मिनिटं वाळून द्यायचं आहे, प्रॉपरली वाळून द्यायचं आहे। थोडी जाड लेअर लागल्यामुळे मला फारच वेळ लागला, त्यामुळे मला हे काढताना फार त्रास झाला। थोडं कमी वाळल्यामुळे माझं हे पूर्ण रगडून निघालं नाही, पण हे आपल्याला पूर्णपणे प्रॉपर वाळून द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिट, अर्धा तास लागला तरीही चालेल। पूर्ण वाळून गेल्यावर ह्याला तुम्हाला रगडून वरच्या डायरेक्शनवर रगडून काढायचं आहे। आणि जसं जसं तुम्ही रगडत असणार, हे बघा माझं पूर्ण वाळून गेल्यावर मी प्रॉपरली ह्याला रगडलंय वरच्या डायरेक्शनला, सर्क्युलर मोशनला ह्याला तुम्हाला काढायचं। ह्याच्याने तुमचे प्रॉपरली फेशियल हेअर्स रिमूव्ह होणार आहे। 100% मी तुम्हाला सांगते हे वर्क करतं, कारण स्टार्टिंगला तुम्ही जेव्हा केस बांधताना माझी जे चेहऱ्याची हे बघितली, त्याच्यानंतरची आणि हे सगळं लावून झाल्यावरची जे तुम्ही फेसचं फ्लॉलेस स्किन बघणार किंवा जे ब्राईटन अप बघणार, त्याने तुम्हाला खरंच ह्याचा इफेक्ट चांगलाच जाणवेल। तुम्हीही करून बघा, तुम्हालाही जाणवेल। तर याला असं प्रॉपरली वरच्या डायरेक्शनला तुम्ही केसांच्या ऑपोजिट डायरेक्शनला ॲक्च्युली रगडायचं आहे। आणि रगडून तुमच्या जे केसांची जी ग्रोथ असते किंवा त्यांचे जे मुळं असतात त्यांना आपल्याला लूज करायचं आहे। आणि त्यांनी हे जेव्हा आपण घासतो, जसं लहान बाळांना आपण मसाज करतो त्याप्रमाणे हे घासायचे आहे, कारण त्यांनी हेअर ग्रोथ फारच कमी होते। तर असं रगडा आणि हळूहळू सगळी तुमची जी पेस्ट आहे ती काढत राहा। आणि काढल्यावर तुम्हाला हे पूर्णपणे म्हणजे काढल्यावर जर का तुमचं हे निघालं नाही तर तुम्हाला नॉर्मली फेस वॉश करायचा आहे। आणि फेस वॉश करून झाल्यावर हे प्रॉपरली निघून गेलेलं असेल, तुम्हाला पूर्ण फेस वॉश नाही करायचं, सगळं काढून झाल्यावर निघत नसेल तेव्हा फेस वॉश करा। आणि फेस वॉश करून झाल्यावर तुम्हाला लक्षात येईलच, तुम्हाला तुमच्या फेसला नंतर बघितल्यावर कळेलच की तुमच्या स्किनमध्ये खूपच ब्राईटन, खूपच ग्लोईंग आणि खूपच अशी फ्लॉलेस, खूपच अशी छान चमकदार स्किन झालेली असेल, कारण त्यामुळे तुमचे जे सगळे फेशियल हेअर्स आहेत ते रिमूव्ह झालेले असणार। आणि प्लस पील ऑफ मास्क आणि गव्हाच्या पिठाने त्याचं मस्त काम केलेलं असणार। तर येस, हा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा। तोपर्यंत टेक केअर अँड बाय।